मला आयोगानं काही प्रश्न विचारलेत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो. पहिला आहे राज्यांची निर्मिती राज्यसेवा पूर्व 2018ला योग्य क्रम लावा म्हणून विचारलं होतं. दुसरा प्रश्न आहे काही राज्यांचा क्रम त्यांच्या स्थापनेनुसार लावा म्हटलं होतं. वनसेवा मुख्य परीक्षा म्हणजे काही राज्यांची नावं दिलीत आणि ती स्थापनेनुसार लावा असं विचारलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे जो राज्यसेवा मुख्य 2015 किंवा राज्यसेवा मुख्य 2012 2000 साली कोणत्या 3 राज्यांची निर्मिती झाली क्रमानं लिहा ओळखा असा एक प्रश्न आहे. आणि आणखी पुढे प्रश्न आहे राज्यांचा क्रम दिलाय स्थापनेनुसार लावा म्हटले म्हणजे तुम्हाला ह्या राज्यांचा क्रम स्थापनेनुसार कसा लावायचा हे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल ते लक्षात घ्या. तर याच्यामध्ये सुरुवातीला एक ट्रिक आहे. ते ट्रिक आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याची जेव्हा निर्मिती झाली या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर जी कोणती राज्य निर्माण झाली ना त्यांची ट्रिकनुसार तुम्ही कसं लक्षात ठेवणार आहे. ओके तर ते ट्रिक आहे नॅशनल हायवेवरनं प्रीती झिंटा आणि मनीची मेघा सिक्कीम मिझोराम अरुणाचल प्रदेश मार्गे गोव्याला आली किंवा ह्या ठिकाणी तुम्ही सिक्कीम मिझोराम अरुणाचलला SMA असंही करू शकता सीमा मार्गे. ठीक आहे गोव्याला आली आणि तेथून ती कुठं गेली क्रूज थ्रू तेलंगणाला गेली. आणि तुम्हाला यामधून ना महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर निर्माण झालेली राज्य आहेत ना तर तुम्हाला इथं क्रमानं लावता येतील क्रमानं म्हणजे तुम्हाला इथं डायरेक्टली सोडवता येईल की हा एक्झॅक्टली हे राज्य होतं महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर निर्माण झालेलं हे तुम्हाला या ठिकाणी लावता येईल. ठीक आहे आता ते कसं शो करायचं हे लक्षात घ्या. पहिला घटक काय दिलाय तुम्हाला पहिला यामध्ये दिलेला घटक काय आहे याच्यामध्ये नॅशनल म्हटले एन म्हणजे काय एन म्हणजे नागालँड महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर तयार झालेलं नवीन राज्य ते म्हणजे नागालँड एन म्हणजे काय असणार आहे तुमचं नागालँड असणार आहे. त्यानंतर हायवे दिले इथं हायवे म्हटल्यानंतर तुमचं काय असणार आहे या ठिकाणी हरियाणा म्हणजे नागालँड नंतर दुसरं कोणतं राज्य निर्माण झालं हरियाणा झालं. या ठिकाणी म्हणजे नागालँड महाराष्ट्र निर्मितीनंतर निर्माण मग हरियाणा झालं. इथं तुम्हाला प्रीती झिंटा दिले प्रीती झिंटा म्हणजे हे हिमाचल प्रदेश राज्य आहे. प्रीती झिंटा म्हणजे हिमाचल प्रदेशचे ना म्हणून ते लक्षात ठेवण्यासाठी इंटरेस्टिंग करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रीती झिंटा म्हटलं म्हणून ते हिमाचल प्रदेश आहे. या ठिकाणी मनीची मेघा असं दिसते म्हणजे मणिपूर अगोदर असणार आहे आणि मेघालय नंतर असणार आहे. मणिपूर असणार आहे मग पुढे मेघालय असणार आहे. ठीक आहे परंतु इथं मणिपूर मेघालयमध्ये ची म्हणजे इथं त्रिपुरा पण येतं हेही लक्षात घ्या. मणिपूर मेघालयमध्ये कोणतं नवीन राज्य येतं त्रिपुरा हे लक्षात राहू द्या. म्हणजे महाराष्ट्र निर्मितीनंतर नागालँड एन नॅशनल म्हणजे नागालँड हायवे म्हणजे हरियाणा प्रीती झिंटा म्हणजे हिमाचल प्रदेश मनीची म्हणजे मणिपूर ची म्हणजे त्रिपुरा मेघालय आहे असं हे सिक्कीम मिझोराम अरुणाचल हे क्रमाने येणार सिक्कीम मिझोराम अरुणाचल प्रदेश. त्या ठिकाणी ती कुठं आली गोव्याला आली. गोवा म्हणजे 1987ला निर्माण झालेलं नवीन राज्य. ठीक आहे अगोदर युनियन टेरिटरी होतं आणि तेथून ती क्रूज थ्रू तेलंगणाला गेली. त्यातलं क्रूज म्हणजे सी म्हणजे काय असणार आहे तुमचं सी म्हणजे 2000 साली निर्माण झालेली राज्य त्याला क्रूज ट्रिक आहे. सी म्हणजे काय असणार आहे तुमचं छत्तीसगड असणार आहे. सी राज्य म्हणजे कोणतं असणार आहे छत्तीसगड. या ठिकाणी तुम्हाला यू दिसतंय बरोबर यू म्हणजे काय असणार आहे तुमचं उत्तराखंड राज्य असणार आहे. आणि इथं झेड दिसतंय म्हणजे हे तुमचं झारखंड असणार आहे. म्हणजे छत्तीसगड उत्तराखंड आणि झारखंड ही 2000 साली निर्माण झालेली राज्य क्रमानं म्हटलं तर क्रूज CRUZ याचा आर आहे तो सायलेंट आहे म्हणजे तो घ्यायचा नाही म्हणजे CUZ असं त्या ठिकाणी झालं. म्हणजे तुमचं सी म्हणजे छत्तीसगड यू म्हणजे उत्तराखंड आणि झेड म्हणजे झारखंड आणि शेवटी तेलंगणाला गेली म्हणजे 2014 साली नंतर निर्माण झालेलं जे राज्य होतं तेलंगणा ते तुमचं तिथे क्लिअर होऊन जाईल. म्हणजे नॅशनल हायवेवरनं प्रीती झिंटा मनीची मेघा सीमा मार्गे SMA मार्गे गोव्याला आली तेथून ती क्रूज थ्रू तेलंगणाला गेली. म्हणजे महाराष्ट्र राज्यांच्या निर्मितीनंतर निर्माण झालेली राज्य क्रमानं तुम्ही अशा पद्धतीनं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर नागालँड हरियाणा हिमाचल प्रदेश मणिपूर त्रिपुरा मेघालय सिक्कीम मिझोराम अरुणाचल प्रदेश गोवा छत्तीसगड उत्तराखंड झारखंड तेलंगणा संपलं. मग आता जर तुम्ही प्रश्न घेतले तर तुम्हाला ह्यातला बराचसा भाग कळून जाईल. जसं की मिझोराम नागालँड मेघालय आणि महाराष्ट्र राज्यांची निर्मिती दिली आहे आणि तुम्हाला राज्यसेवा पूर्व 2018ला विचारलं होतं. आता काय म्हटलंय मग आता आपण काय बघितलं होतं महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर म्हणजे महाराष्ट्र हे जे राज्य हे 1 नंबरला निर्माण झालं बरोबर. महाराष्ट्र हे जे राज्य आहे ते 1 नंबरला असणार या दिलेल्यापैकी बरोबर. महाराष्ट्रानंतर नॅशनल हायवेवरनं म्हणजे एन म्हणजे नागालँड हे 2 नंबरला आलं बरोबर. 2 म्हणजे नागालँड 2 नंबरला आलं लक्षात येते. त्यानंतर तुमचं मेघालय म्हणजे आता मनीची मेघा सिक्कीम मिझोराम अरुणाचल इथे काय होतं हे लक्षात येते का. या ठिकाणी काय म्हटलं होतं मनीची मेघा म्हणजे मेघालय इथं आहे मग सिक्कीम मिझोराम म्हणजे मेघालय नंतर मिझोराम आहे. ठीक आहे मेघालय नंतर मिझोराम म्हणजे मेघालय 3 नंबरला मिझोराम 4 नंबरला. म्हणजे तुमचा ऑप्शन पर्याय क्रमांक काय असणार आहे महाराष्ट्र 4 म्हणजे 4 अगोदर कुठं आहे बघा इथं आहे. ठीक आहे त्यानंतर 2 नागालँड बरोबर आहे नागालँड
3 मेघालय आहे आणि 1 मिझोराम आहे. म्हणजे 4, 2, 3, 1 हा तुमचा क्रम असणार आहे आणि हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात आलं महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर. आता हा झाला राज्यसेवा पूर्व 2018ला विचारलेला प्रश्न. आता दुसरा एक प्रश्न बघूया म्हणजे आणखी कळेल. आता हा विचारला होता वनसेवा मुख्य 2018ला. इथं दिलंय झारखंड, मणिपूर, अरुणाचल आणि हरियाणा. म्हणजे आपण बघितलं ना महाराष्ट्राच्या निमित्तानंतर नॅशनल हायवे म्हणजे एन फॉर नागालँड, एच फॉर हरियाणा. याचा अर्थ या ठिकाणी हरियाणा 1 नंबरला असणार आहे. ओके, नॅशनल हायवेवरनं प्रीती झिंटा आणि मनीची मेघा, मनी म्हणजे मणिपूर 2 नंबरला येणार. ठीक आहे, मनीची मेघा सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश मार्गे म्हणजे 3ला येणार. गोव्याला आली, तेथून ती क्रूज म्हणजे झारखंडला गेली. म्हणजे हा क्रम राहणार आहे. हरियाणा 1 नंबर, 4 कुठं आहे, त्यानंतर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 1, 4, 2, 3, 1 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. आलं का लक्षात. आता आयोगानं ह्याच्या टॉपिकवर विचारताना हा प्रश्न बघा. 2000 साली भारतीय संघराज्यामध्ये उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड या 3 नवीन राज्यांची जवळपास एकाच वेळी निर्मिती झाली. परंतु या 3 राज्यांची निर्मिती अधिनियम जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा त्याचा कालानुक्रम काय होता. हा राज्यसेवा मुख्य 2012ला विचारलाय, राज्यसेवा मुख्य 2015ला पण विचारलाय. म्हणजे हा प्रश्न खूप वेळा रिपीट होतोय. तर हिचं आपण आताच बघितलं ना, क्रूज थ्रू तेलंगणाला गेली. आपण ट्रिक काय बघितली होती, क्रूज CRUZ. म्हणजे अगोदर इथं CRUZ याप्रमाणे जर बघितलं, छत्तीसगड अगोदर, मग उत्तराखंड आणि मग झारखंड. छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड कुठे येते, छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. छत्तीसगड अगोदर, उत्तराखंड 2 नंबर आणि झारखंड. तिन्ही राज्य कधीच्या 2000चे आहेत. फक्त क्रम जर विचारला तर हा CUZ असा असणार आहे, छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. म्हणजे हाही प्रश्न तुम्हाला इथं टॅकल झाला. ठीक आहे. आता यानंतर पुढचा प्रश्न बघा, हा थोडा कन्फ्यूज केला होता. राज्यसेवा पूर्व 2014 राज्यांचा क्रम तुम्हाला म्हटले स्थापनेनुसार लावा. दिलंय काय, नागालँड, आंध्र, हरियाणा आणि महाराष्ट्र अशी राज्य दिलीत आणि त्यांचा क्रम तुम्हाला स्थापनेनुसार लावा असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्या बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही म्हणाल लगेच महाराष्ट्र स्थापनेनंतर म्हणजे महाराष्ट्र अगोदर, पण इथं आंध्र प्रदेश आहे ना, की आंध्र प्रदेश सुरुवातीला निर्माण झाले ते पोट्टी श्रीराम मल्लू यांनी केलेलं उपोषण आणि त्यामुळे आंध्र वेगळं झालं. मग आंध्र नंतर महाराष्ट्र, महाराष्ट्रानंतर नॅशनल हायवे म्हणजे नागालँड 3 नंबर, हायवे म्हणजे हरियाणा 4 नंबर. संपलं. हे तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे 2, 4, 1, 3 कुठे येतंय, 2 पहिल्यांदा 2 परत 4 पुन्हा 1 आणि पुन्हा 3 म्हणजे पर्याय क्रमांक 4 इज युअर राईट आन्सर. अशा पद्धतीनं तुम्हाला इथं टॅकल करावं लागेल किंवा हे सोडवावं लागेल. या टॉपिकवर हा घटक महत्त्वाचा होता, तो आपण या ठिकाणी क्लिअर केला आहे. आय होप हा घटक लक्षात आला असेल. आता जाऊया पुढच्या मुद्द्याकडे किंवा पुढच्या पॉईंटकडे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला काही विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. भारतीय संसदेद्वारे करण्यात आलेले क्षेत्रातील, नावातील किंवा सीमेतील बदल नाकारायचा अधिकार संबंधित राज्याच्या राज्य विधिमंडळाचा आहे. समजा भारतीय संसदेप्रमाणे संसदेद्वारे एखादा करण्यात आलेला एखाद्या राज्याचं नाव असेल किंवा एखाद्या राज्याचं क्षेत्र असेल किंवा एखाद्या राज्याची सीमा बदलायचं असेल तर तो अधिकार कोणाला मिळणार आहे, भारताच्या संसदेला. मग अशा प्रकारचा अधिकार संबंधित राज्याच्या राज्य विधिमंडळात असणार आहे का, संबंधित राज्याच्या राज्य विधिमंडळात नसणार आहे का. बदल नाकारण्याचा म्हणजे संसदेवर एखादा बदल केला तर ते राज्य विधिमंडळ नाकारू शकतं का, डेफिनेटली नाही. ते राज्य सरकार ते बदल संबंधित राज्य सरकार नाकारू शकत नाही. म्हणजे भारतीय संसद एखाद्या राज्याची सीमा त्यांच्या इच्छेनुसार बदलू शकतं. ओके, त्यांच्या म्हणजे समजा संसदेला वाटलं की आपल्याला अशी सीमा नको आहे, अशी करायची आहे, तर ते भारतीय संसद करू शकतं. म्हणून भारतीय संसदेद्वारे एखाद्या राज्याच्या क्षेत्रातील, नावातील किंवा सीमेतील बदल करण्याचा जो त्यांचा जो अधिकार आहे तर तिथल्या संबंधित राज्याच्या राज्य विधिमंडळास नाही, हे तुम्हाला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. नाकारू शकत नाहीत त्याचा केलेला बदल. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याच्या सीमेबाबतीत संबंधित राज्य विधिमंडळाने केलेल्या सूचनांचं पालन करणं भारतीय संसदेवर बंधनकारक आहे. नाही, त्यांनी काही सूचना करू द्या, हे भारतीय सरकारला बंधनकारक नाही. याचा अर्थ इथं कोणतंच विधान बरोबर नाही. तुमची दिलेली दोन्ही विधानं काय आहेत, तर दोन्ही विधानं चुकीची आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्याची निर्मितीबद्दल योग्य आहे. ते विद्यमान राज्यातील प्रदेश वेगळे करून केले जाऊ शकते. समजा नवीन भारतीय संघ राज्यामध्ये एखाद्या राज्याची निर्मिती करायची आहे, समजा महाराष्ट्रातला एखादा प्रदेश वेगळा करून नवीन राज्य केलं जाऊ शकतं असं म्हटले तर ते विधान बरोबर आहे. ते विद्यमान राज्यातील प्रदेश वेगळे करून केलं जाऊ शकतं. म्हणजे भारतीय संघामध्ये राज्यांची निर्मिती याच्याबद्दल तुम्हाला विधान विचारलं होतं. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्राचा समजा एक भाग घेतला, विदर्भाला वेगळं करून त्याला राज्य घोषित केलं जाऊ शकतं. हे लक्षात घ्या, संसदेकडे तो अधिकार आहे.
ते आणखी 2 राज्ये किंवा राज्यातील भाग एकत्र करून करता येईल. म्हणजे 2 राज्य किंवा त्यांच्यातला एखादा भाग वेगळा करून नवीन राज्य तयार करता येईल. म्हणजे तुम्हाला लक्षात येते का भारतीय राज्यघटनेचं कोणतं कलम, भारतीय राज्यघटनेतलं कलम येणार आहे ते म्हणजे आर्टिकल 3 म्हणतो आपण, त्याच्यावर आधारित असणारा हा सुद्धा घटक आहे. ठीक आहे. नव्या राज्याची निर्मिती एका सामान्य, मग एखादा नवीन राज्य तयार करायचं तर ते सामान्य कायद्याद्वारे करता येतं. जसं तेलंगणा राज्य झालं, नवीन सामान्य कायद्यानुसारच तयार करण्यात आलेलं होतं. आणि राज्यांच्या संमतीशिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही. राज्यांच्या संमतीशिवाय म्हणतोय आपण, संसद राज्यशासित प्रदेश काही गरज नाही. राज्य काय केलं जातं आता आर्टिकल 3 नुसार, आता एखाद्या राज्यामध्ये बदल करायचा आहे किंवा एखाद्या राज्यातला एखादा भाग काढून दुसरा नवीन राज्य तयार करायचं आहे किंवा नवीन घटक ऍड करायचा आहे किंवा बदल करायचा आहे, हे करताना अगोदर अधिकार काय असतं तर संसदेला याचा अधिकार आहे. संसद काय करेल, अधिकार कोणाला असणार आहे, संसदेला. तर अगोदर काय करावं लागेल संसदेला, तर राष्ट्रपती जे आहेत ना, या राष्ट्रपतींची पूर्वसंमती त्यांना घ्यावी लागते. म्हणजे राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय ते असं करू शकत नाही. राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेताना राष्ट्रपती काय करतील तर ते संबंधित राज्याचा, समजा महाराष्ट्रामधला एखादा भाग बदलायचा आहे किंवा एखाद्या भागाचा बदल घडवायचा आहे, तर ते राष्ट्रपती महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाला ते विधेयक किंवा तो घटक आहे ना तोच पाठवतील किंवा बा असं असं केलं जाणार आहे, तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. मग संबंधित राज्याचं घटक राज्यमंडळ त्यांना काय अभिप्राय असेल तो कळवला जाईल. आता समजा आपल्या महाराष्ट्र राज्यानं काय जो अभिप्राय आहे तो राष्ट्रपतींना कळवला, तर राष्ट्रपतींवर तो बंधनकारक असणार आहे का, नाही. ओके. किंवा तो संसदेवर बंधनकारक असणार आहे का, नाही. म्हणजे इतर महाराष्ट्र राज्याचा किंवा ज्या राज्यामध्ये बदल केला जाणार आहे त्या राज्यांचा काही रोलच राहत नाही. पण या ठिकाणी तुम्हाला विधान देताना काय म्हटले, राज्याच्या संमतीशिवाय संसद, राज्याच्या संमतीशिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही. नाही, राज्याच्या संमतीने संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही, हे लक्षात घ्या. संमतीशिवाय म्हटल्यामुळे नाही या ठिकाणी हे विधान चुकीचं ठरते. म्हणून ABC हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला दिलेल्या विधानातून कोणतं विधान बिनचूक आहे ते ओळखा. कलम 3 नुसार संसदेला कुठल्याही राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे का, हो आहे. वरील बदल करण्यासाठी जे विधेयक संसदेसमोर मांडले जाईल त्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीची गरज नाही. मी आत्ताच म्हटलं आर्टिकल 3 नुसार संसद कुठल्याही राज्याच्या सीमा बदलू शकतं, मात्र ते विधेयक संसदेसमोर मांडलं जाईल त्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीची गरज असते. राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय ते विधेयक मांडताच येणार नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. म्हणजे फक्त पहिलं विधान काय असणार आहे, बरोबर असणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यांची निर्मिती, अस्तित्वात असलेल्या राज्यांचं क्षेत्रफळ, सीमारेषा, नाव बदलणं या बाबी राज्यघटनेतली कोणत्या कलमान्वये समाविष्ट आहेत. राज्यसेवा मुख्य 2017ला विचारलं होतं. आताच दिलेलं आहे ना, आता आपण जो घटक डिस्कस करतोय आर्टिकल 3, राज्यांची निर्मिती, अस्तित्वात असलेल्या राज्याचं क्षेत्रफळ, सीमारेषा आणि नाव बदलणं कुठल्या कलमामध्ये येतात तर कलम 3 मध्ये येतात. कलम 3 मध्ये हा सुद्धा सिंपल असा घटक होता. पुढचा प्रश्न याच टॉपिकवर अनुसरून असणारा कसा विचारलाय बघा. तो विचारला होता राज्यसेवा मुख्य 2016ला नवीन राज्याच्या स्थापनेबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही म्हणतोय. बरोबर नाही. संविधानाने संसदेला राज्याच्या प्रदेशाची फेररचना त्यांच्या अनुमती किंवा संमतीने करण्याचा अधिकार दिलाय. म्हणजे संसद काय करू शकतं, एखाद्या राज्याचा प्रदेश बदलू शकतं. म्हणजे त्यांनी अनुमती देऊ अथवा न देऊ तरी सुद्धा ते त्यांचं काय करू शकतात तर एखाद्या राज्याचं ठिकाण बदलू शकतात. कारण अगोदरचे विधेयक मांडताना एक तर राष्ट्रपतींची पूर्वसंमती गरजेची असते आणि राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेतल्यानंतर ते विधेयक संबंधित राज्याच्या विधिमंडळाकडे पाठवलं जातं. तुमचा अभिप्राय काय आहे ते मागायला. तो अभिप्राय दिलेला ह्यांच्यावर बंधनकारक पण नसतो, फक्त पाठवलं जातं. एक त्याची प्रोसिजर आहे. याचा अर्थ पहिलं विधान बरोबर आहे. या संबंधीचे विधेयक संसदेत राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. बरोबर आहे ना, राष्ट्रपतींची शिफारस असल्याशिवाय ते विधेयक मांडताच येणार नाही. म्हणजे राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक. याचा अर्थ दुसरं विधान सुद्धा तुमचं बरोबर आहे. प्रभावित राज्य किंवा राज्ये मतप्रदर्शन करू शकतील. म्हणजे याच्याबद्दल मतप्रदर्शन करू शकतील, परंतु संसदेच्या इच्छाशक्तीला विरोध करू शकत नाहीत. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे की मतप्रदर्शन करू शकतील तुम्हाला एखाद्या विधेयकाच्या बाबतीत, पण संसदेनं म्हटलं की आम्हाला बदल करायचा आहे आणि असाच करायचा आहे तर तो तसाच होणार आहे. राज्यात तिथं इच्छाशक्तीला विरोध करू शकत नाहीत. म्हणजे हेही बरोबर आहे. आता दिलेल्या विधानापैकी तिन्ही बरोबर असतील तर डेफिनेटली हे विधान चुकीचंच असणार आहे. का चुकीचं आहे, संसदेमध्ये असा ठराव म्हणजे एखाद्या नवीन राज्याचा
यांचं आर्टिकल 3 नुसार जे म्हणतोय ना केवळ विशेष बहुमतानं म्हणतोय ते चुकीचं आहे. या ठिकाणी असणार आहे साधे बहुमत. या ठिकाणी काय असणार आहे साधे बहुमताने मंजूर करता येईल. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. हे तुम्हाला इथं लक्षात येणं गरजेचं आहे. तर हा एक घटक होता. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे घटक राज्यांची पुनर्रचना त्यांच्या सीमा बदलण्याच्या बाबतीत खालील विधानापैकी कोणतं विधान चूक आहे ते ओळखा. खालील विधानापैकी कोणतं विधान चूक आहे ते ओळखा असं म्हटले. संसदेला अधिकार दिलाय का? हो, संसदेला अधिकार दिलाय. संसद साध्या बहुमतानं कायदा आत्ताच बघितलं, संसद साधा बहुमतानं कायदा करू शकतं. PSI मुख्य 2014ला विचारला होता. विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित विधिमंडळात ते आजमावली पाहिजे. बरोबर आहे. सीमा बदलण्यासाठी संबंधित घटक राज्यांची संमती आवश्यक आहे. नाही ना, संमती कुठं आहे? त्यांना फक्त अभिप्राय विचारला जातो, संमती आवश्यक नाही. यामुळे हे चौथं विधान तुमचं चुकीचं ठरते. पुढचं बघा, राज्यांची पुनर्रचना संघराज्य संबंधाबाबत कोणती समिती किंवा आयोग संबंधित आहे? PSI मुख्य 2012ला विचारला होता. इथं लक्षात घ्या, JVP समिती महत्वाची, दार आयोग महत्वाचा. हे दोन ना राज्यांच्या पुनर्रचनेच्या संदर्भात येतात. सरकारी आयोग पण येतो. केंद्र राज्य म्हणजे संघ राज्य संबंध म्हणतो ना, केंद्र राज्य संबंध त्याच्यामध्ये येतो. आणखी एक ऍड करा, पंची आयोग पण आहे, तो सुद्धा केंद्र राज्य संबंधीच्या बाबतीमध्ये येतो. यामध्ये येत काय नाही, राजगोपालचारी समिती. याच्यामुळे 1, 2, 4 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. या घटकावर बऱ्याच वेळा विचारून झालेलं आहे. ठीक आहे, ह्याच्यावर थोडंसं फोकस करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतात राज्य निर्मितीच्या अनुषंगानं खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेमध्ये अंतर्भूत नाहीत, म्हणजे घटनेमध्ये दिलेल्या नाहीत? 2 किंवा अधिक राज्य एकत्र करून नव्या राज्याची निर्मिती करता येते. राज्यघटना आर्टिकल 3 मध्ये दिले. पहिलं विधान बरोबर आहे. ओके, आहे राज्यघटनेत दिलेलं. कोणत्याही राज्याचं नाव अथवा सीमा बदलण्याकरता संबंधित राज्य विधिमंडळाची स्पष्ट संमती आवश्यक असते. असं काही नाही ना, संबंधित राज्याचा फक्त अभिप्राय मागवला जातो. त्यांनी जर नाकारलं, असं करू नका म्हटलं, तरी सुद्धा संसद त्याच्यामध्ये बदल करू शकतं 2 किंवा अधिक राज्य एकत्र करताना. म्हणजे संबंधित राज्याची स्पष्ट सहमती आवश्यक नसते असं जर म्हटलं असतं ना, ते बरोबर ठरलं असतं. असते म्हटलंय म्हणून या ठिकाणी काय होणार आहे तुमचं ते विधान चुकीचं ठरणार आहे. ओके, कोणतंही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करता येईल, हे थोडंसं मागं राहू द्या. चौथं बघा, संबंधित राज्य शासनाचे मत मागवून केंद्र शासन नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकते. ओके, संबंधित या ठिकाणी राज्य शासनाचे मत मागून केंद्र शासन नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकतं का? एखाद्या राज्याचं मत मागून केंद्र सरकार घटनेमध्ये कुठं अंतर्भूत केले असं दिलेलं आहे. तर इथं लक्षात घ्या, तुम्हाला याच्यामधून तर हा घटक कोणतंही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करता येऊ शकेल. किंवा सध्या जम्मू काश्मीरचं बघा, जम्मू काश्मीर राज्याला युनियन टेरिटरीचा दर्जा देण्यात आला आहे, म्हणजे केंद्रशासित राज्य म्हणून अंतर्भूत करण्यात आलेलंच आहे. ठीक आहे, फक्त या प्रश्नाला आता जर करंट रिलेटेड म्हटलं ना तर ऑप्शन सगळे करेक्ट बसत नाहीत, म्हणजे हा प्रश्न रद्द होऊ शकतो दिलेल्या सध्या सोयीस्कर घटनानुसार. ठीक आहे, तर याच्यावर तुम्ही थोडासा विचार करा. हा जो प्रश्न आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही थोडासा विचार करा, तर याचं करेक्ट आन्सर काय असेल या स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही उत्तर द्या आणि कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मेन्शन करताना काय करायचं आहे, हॅशटॅग वापरायचा आहे, 12 लिहायचं आहे. 12 लिहिल्यानंतर अंडरस्कोर लिहा आणि या ठिकाणी त्याचा ऑप्शन काय येतो, ए उत्तर बरोबर आहे, बी बरोबर आहे, सी बरोबर आहे का डी बरोबर आहे, यातलं कोणतं उत्तर करेक्ट असणार आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. की कोणत्या आयोग वर्षी विचारलं ते लिहिलं नाही, फक्त मेन्शन करा, जरूर मेन्शन करा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोणत्याही संघ राज्य क्षेत्राचं क्षेत्र वाढवण्याबाबतचं विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते जर त्यास. तर या घटकावर थोडंसं लक्षात घ्या. तर त्यास काय, राष्ट्रपतींची शिफारस गरजेची आहे. बरोबर, राष्ट्रपतींनी शिफारस केली असलेली पाहिजे. राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय मांडता येतं का? नाही. म्हणजे ही 2 विधानं तर तुमची डायरेक्टली चुकीची आहेत. आणि संबंधित राज्यक्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय मांडता येतं. संबंधित राज्याचं म्हणजे अभिप्राय घेतला जातो. ठीक आहे, पण अभिप्रायाशिवाय का अभिप्रायासह, लक्षात घ्या 2 घटक आहेत. म्हणजे इथं तुम्हाला राष्ट्रपतींची शिफारस गरजेची तर आहेच, म्हणजे इथं हे पण लक्षात घ्या. ठीक आहे, या ठिकाणी संबंधित राष्ट्रपतींची शिफारस गरजेची आहे आणि संबंधित राज्य क्षेत्राचा अभिप्राय म्हणजे त्यांचा अभिप्राय मागवला जातो ना, की बाबा हा तुम्हाला अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक चेंजेस करायचा, तर असा चेंजेस करायचा आहे, हे संबंधित राज्याच्या घटक मंडळाकडे पाठवलं जातं. म्हणजे त्यांचा अभिप्राय त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे, विचारला जातो, तो काही बंधनकारक असत नाही. परत तोच प्रश्न आहे कलम 3चा. कलम 3 नुसार कोणतं विधान अप्रस्तुत ठरते ते ओळखा, म्हणजे चुकीचं.
कलम 3 नुसार संसद एका राज्यातून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते, बरोबर आहे. संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते, बरोबर आहे. नवीन राज्य निर्माण करण्याबाबतचे विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्व शिफारशीनेच संसदेत सादर करता येतं, बरोबर आहे. अशा प्रकारच्या विधेयकासंदर्भात राज्य विधिमंडळाचा सल्ला स्वीकारणं बंधनकारक नाही, त्यांचा सल्ला बंधनकारक नसतो. त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि चुकीचं कोणतं आहे तर डी चुकीचं, इथं डी पाहिजे होतं, सी डबल झाले. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून बरोबर असलेलं विधान ओळखा म्हटले. राज्यसेवा मुख्य 2019ला हा प्रश्न विचारला होता. केदार आयोगानं भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा आधार मान्य केला. सुरुवातीला केदार आयोग नेमला होता, त्यांना म्हटलं होतं की भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा आधार आहे का, तर त्यांनी तो अमान्य केला. त्यांनी काय म्हटलं, राज्यांची पुनर्रचना जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही प्रशासकीय सोयीनुसार करा, ओके, तो भाषानुसार करू नका. म्हणजे प्रशासकीय सोय हा राज्यांच्या पुनर्रचनेचा निकष त्यांनी सांगितला होता. त्याच्यामुळे हे पहिलं विधान बरोबर आहे, त्यांनी अमान्य केलं होतं. दुसरं बघा, जेव्हीपी समितीनं काय म्हणतोय, भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा घटक मान्य केला. जेव्हीपी समितीनं ॲज इट इज दार आयोगाप्रमाणे होतं, त्यांनी कोणताच घटक मान्य केला नव्हता. भाषा हा अमान्य केला नव्हता, फक्त त्यांनी काय केलं, पुढे आणखी एक आयोग नेमण्यात येईल. जेव्हीपी म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. तिसरा जो घटक येतो तो फजल अली यांनी काय केलं, फजल अली आयोग जो म्हणतो आपण, पाक आयोग असं जो म्हणतो त्याला, तर यांनी काय केलं तर भाषा हा राज्य पुनर्रचनेचा घटक आहे ना, तर तो त्यांनी मान्य केला. मात्र त्यांनी काय म्हटलं, एक भाषा आणि एक राज्य, म्हणजे एक भाषा एक राज्य हे तत्व जे आहे ना, एका भाषेला एक राज्य हे तत्वच त्यांनी अमान्य केलं. त्याच्यामुळे हा घटक चर्चेत आलेला होता. तर इथं तुमचं उत्तर काय असणार आहे, फक्त पर्याय क्रमांक 1 बरोबर हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणतं विधान बरोबर नाही ते ओळखा. जेव्हीपी समितीनं भाषा हा राज्य पुनर्रचनेचा आधार मानण्यास नकार दिला होता. नाही, त्यांनी नकार असं काही दिलेलंच नव्हतं. भाषा बरोबर आहे, ठीक आहे, नकारच दिलेला होता. जेव्हीपी म्हणतोय जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. फजल अली आयोगानं एक भाषा एक राज्य तत्व नाकारलं होतं. त्यांनी तत्व नाकारलं होतं का फजल अली आयोगानं? एक भाषा एक राज्य हे तत्व फजल अली आयोगानं तत्व नाकारलं होतं, बरोबर आहे ना, कारण तुम्हाला भाषा घटक मान्य केला, परंतु एक भाषाला एक राज्य नको म्हटलं होतं. फजल अली आयोगानं 15 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली नाही. त्यांनी शिफारस केली होती 16 घटक राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश. 16 आणि 3 पाहिजे होतं, म्हणजे याच्या ठिकाणी तिसरा ऑप्शन तुमचं चुकीचं आहे. फजल अली आयोगानं 16 घटक राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली होती, हे तुमचं करेक्ट ठरलं असतं. 15 आणि 6 दिल्यामुळे चुकीचं आहे. आणि राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 14 आणि 6 निर्माण करण्यात आलं, बरोबर आहे. ॲक्च्युली शिफारस होती 16 आणि 3ची, केलं किती, 14 घटक राज्य आणि 6 युनियन टेरिटरी निर्माण केलं गेलं होतं. त्यामुळं चौथं विधान बरोबर आहे. 7वी घटना दुरुस्ती येते 1956ची, हेही तुम्हाला इथं लक्षात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 1947 मध्ये म्हणजे चुकीचं विधान ओळखा म्हटले. राज्यसेवा मुख्य 2017ला विचारलं होता. 1947 मध्ये सिक्कीम हे भारताचे संरक्षित क्षेत्र बनलं. म्हणजे चोंग्याल घराण्याची सत्ता होती, ती सत्ता जाऊन सिक्कीमला भारताचं संरक्षित क्षेत्र 1947 मध्ये बनवण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर 1974 मध्ये सिक्कीमला भारतीय संघातील सहयोगी राज्य म्हणजे असोसिएट स्टेटचा दर्जा दिला, सहयोगी राज्याचा दर्जा दिला, बरोबर आहे का, तर बरोबर आहे. आणि हे कोणत्या घटना दुरुस्तीनं दिला होता, 35वी घटना दुरुस्ती होती ना, त्या घटना दुरुस्तीनं दिला, की जी घटना दुरुस्ती होती 1974चं. म्हणजे हे तुमचं दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे. 1974 मध्ये सिक्कीमला भारतीय संघातील सहयोगी राज्य हा दर्जा देण्यात आला. 35वी घटना दुरुस्ती 1974. सिक्कीमला भारतीय संघातील पूर्ण घटक राज्याचा दर्जा देण्यासाठी 36वी घटना दुरुस्ती अधिनियम मंजूर केला. मग कसं झालं तर लक्षात घ्या, अगोदर 1947 सिक्कीम भारताचं संरक्षित क्षेत्र बनलं. काय बनलं, संरक्षित क्षेत्र. त्याच्यानंतर 1974ला काय झालं, ते सहयोगी राज्य बनवण्यात आलं. आणि 1975 36वी घटना दुरुस्ती होती 1975, त्याला पूर्ण घटक राज्यांचा दर्जा देण्यात आला. इथं दिलेल्या विधानापैकी कोणतं चुकीचं नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे, हे इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, एएसओ मुख्य 2017ला विचारला होता. प्रश्न काय आहे तो नीट समजून घ्या आणि मग उत्तर द्या. पहिलं विधान आहे, जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली
JVP समितीनं आपला अहवाल 1948 मध्ये सादर केला. पहिली घटक, JVP समितीमध्ये कोणत्याही व्यक्ती अध्यक्ष नव्हता. इथं तुम्हाला जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली म्हणतो, म्हणजे जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल, आणि पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या. यामध्ये कोणताच अध्यक्ष नव्हता, कोणता सदस्य अध्यक्ष नव्हता. त्रिसदस्य समिती विदाउट अध्यक्षाची होती. इथे यांच्या अध्यक्षतेखाली म्हटल्यामुळे हे पहिलंच विधान चुकीचं आहे. तुम्हाला पुढे जाण्याची गरज नाही आहे, कारण JVP समिती नेमण्यात आली होती डिसेंबर 1948 मध्ये आणि त्यांनी अहवाल दिलाय एप्रिल 1949 मध्ये. इथं देताना 1948 मध्ये अहवाल दिला तरी सुद्धा चुकीचं आहे. दोन्ही ठिकाणावरून तुमचं हे विधान चुकीचं ठरत आहे. दुसरा घटक राहतो द्विभाषिक बॉम्बे राज्याचं विभाजन कशानुसार झालं. तर द्विभाषिक बॉम्बे राज्याचं विभाजन हे बॉम्बे पुनर्रचना अधिनियमाद्वारे झाले. म्हणजे हे दुसरं चुकीचं आहे, तिसरं बरोबर आहे. म्हणजे कोणतं विधान बरोबर आहे असं विचारले तर फक्त विधान तिसरं बरोबर आहे. फक्त विधान तिसरं बरोबर आहे, हे इथं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे ASO मुख्य 2016 विचारला होता. न्यायमूर्ती फजल अली राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. बरोबर आहे. पुनर्रचना आयोग म्हणतो की जे 14 आणि 6 निर्माण करा म्हटलेलं निर्माण केलं गेलं यांच्यानुसार पुन्हा म्हणजे ह्यांनी म्हणताना तसं नव्हतं म्हटलेलं. ठीक आहे. 14 आणि 6 नव्हतं म्हटलेलं, 16 आणि 3 म्हटलं होतं, ते 14 आणि 6 केलं गेलं होतं. ठीक आहे. ओके. 1987 मध्ये मिझोराम, अरुणाचल, गोवा ही राज्य भारतीय संघराज्यातील अनुक्रमे 23, 24, 25, 25वा गोवा. ठीक आहे. हे विधान बरोबर आहे. कोणतं विधान बरोबर आहे? दोन्ही विधानं बरोबर आहेत. यामध्ये कोणतंही विधान चुकीचं नाही. पुढचा प्रश्न बघा. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार संपूर्ण देशाचं विभाजन कशाप्रमाणे झालं. ASO मुख्याला परत प्रश्न विचारलाय. 14 आणि 6 आताच बघितलं ना, 14 घटक राज्य आणि 6 युनियन टेरिटरीचं नियमन करण्यात आलं होतं. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतीय संघराज्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, त्याचे क्षेत्र कमी करण्याचा, त्यांचे नाव बदलण्याचा अधिकार आहे. आपण ह्या लेक्चरमध्येच तोच घटक फोकस केला. याचा अर्थ पहिलं विधान डेफिनेटली बरोबर आहे. राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेत राज्य सहभागी होत नाही. राज्य होतात ना, कारण त्यांना त्यांचा अभिप्राय विचारला जातो ना. राज्यघटना त्या निर्मितीच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये अगोदर विचारलं जातं तुम्हाला अभिप्राय, असं चेंजेस करतोय, तुमचा अभिप्राय कळवा, म्हणजे ते त्यामध्ये सहभागी असणार आहे. होत नाहीत असंच नाही, होतात. ओके. याच्यामुळे फक्त एक बरोबर आहे, दुसरं विधान चुकीचं आहे. ठीक आहे. तर या सेशनमधून आपण संघराज्य या टॉपिकवर किंवा याच्यावर आयोगानं आत्तापर्यंत जे प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांचं डिटेलमध्ये अनालिसिस केले. आय होप हा घटक तुम्हाला लक्षात आला असेल. तर लक्षात असेल जरूर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत चॅनलला पोहोचवा. जर अशा प्रकारे तुमचा जर ह्या व्हिडिओला ह्या सिरीजला जर चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स येत राहिला तर आपण जास्तीत जास्त आणखी